नांदणी रोडवर जागेच्या वादातून मारहाण, कारमधून 2 तलवारी जप्त। शिरोळ तालुक्यातील नांदणी नाका परिसरात जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संशयिताच्या 4 चाकी वाहनातून 2 धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संशयित आरोपीसह अन्य साथीदारांविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी 1 ऑगस्ट सकाळी 11:30च्या सुमारास नांदणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खोत कन्स्ट्रक्शन जवळील शिल्लक जागेवर अंकुश किसन पवार वय वर्ष 44 व त्यांची बहीण शांताबाई हसन धोत्रे वय वर्ष 50 गेले होते। त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या संशयित सुनील चिखले व सुनीता चिखले राहणार संभाजीपूर तसेच एक महिला व 4 ते 5 अनोळखी पुरुष यांनी त्यांना अडवले। त्यावेळी सुनील चिखले याने ही जागा माझी आहे, पुन्हा येथे आलास तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत अंकुश पवार यांना मारहाण व शिवीगाळ केली। त्यानंतर त्यांना ढकलून दिले तसेच गाडीतून हत्यार करा असे आपल्या साथीदारांना सांगितल्याचा आरोप फिर्यादीने दिला आहे। या प्रकरणानंतर अंकुश पवार व त्यांची बहीण घाबरून पळत असताना सुनील चिखले याने दगड फेकला। हा दगड अंकुश पवार यांना न लागता शांताबाई धोत्रे यांच्या कपाळावर लागून त्या जखमी झाल्या। त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान संशयित सुनील चिखले यांची MH10 CX 4489 क्रमांकाची 4 चाकी गाडी घटनास्थळी लॉक अवस्थेत उभी होती। वाहनात हत्यारे असल्याचा संशय असल्याने अंकुश पवार यांनी शिरोळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी 2 पंचांच्या उपस्थितीत चावी बनवणाऱ्याच्या मदतीने वाहनाचे लॉक उघडून पाहणी केली। त्यावेळी कारमधून 2 धारदार लोखंडी तलवारी आढळून आल्या। पोलिसांनी त्या जप्त केल्या। या प्रकरणी अंकुश किसन पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल AV वारके करीत आहेत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।